जे सारेच देत आलो, पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो, मीच देत राहण्याचे बंधन झाले, जीव घेणा हाच बंध अनुबंध, हा अनुबंध, हा अनुबंध. तसं वाटतं. किती गोड हसतंय ना ते पिल्लू. तुझ्यासारखं. आपलं बाळ पण त्या बाळासारखंच माझ्यासारखं दिसणार. हा, पण त्याचे डोळे त्या बाळासारखेच असतील, तुझ्यासारखे. एकटक माझ्याकडे पाहणार आहे. गप्पा बस. अश्विनी, हॅलो. कसला विचार करतेस ग? काय नाही. ही सजावट कशी जमली? छान आहे. थँक्स.
मिहीर, मुकाट्याने आज जाऊन झोप. ही वेळ आहे का खेळायची? आई पण माझा सगळा होमवर्क झालाय ना आणि आम्ही रोज थोडा वेळ खेळतो आणि मग बाबा मला गोष्ट पण सांगतात. बाबा चला ना, बाबा चला ना. ही वेळ आहे गोष्ट ऐकायची? सांगितलं ना मुकाट्याने आज जाऊन झोप. एकटा झोपायला शिकता, नाही तर पुस्तक वाच. जा चल. माझा रक्त कशावर कशाला काढतेस? चूक माझ्याकडनं झाली ना, त्याची शिक्षा त्याला का देतेस? म्हणजे तू चुकलास. हो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पलाश, तुझं फ्लर्टिंग, तुझ्यावर भाळणाऱ्या मुलींना फिरवणं, ह्या सगळ्याची कल्पना होती मला. पण तू या थराला जाशील असं नव्हतं वाटलं रे मला. आणि सत्य मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. सत्य मलाच सहन होत नाहीये. काय सांगू तुला? तुझ्यासारखी बायको असताना मी असं कसं वागवत गेलो? माफ कर. खूप मोठी चूक केली मी. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हळू लागेल ना. अगं कसं लागेल, मी आहे ना, मी बरं लागू देईन. अरे आता आणि आता सरप्राईज. तू शांतपणे. तुम्ही माझ्या बाळाची खोली सजवताना त्यात मला इन्व्हॉल्व करत नाही हे मला पटत नाही. अगं आम्हाला फक्त सरप्राईज द्यायचं. सरप्राईज द्यायचं होतं का ते एक निमित्त होतं की तुम्ही एकत्र येऊन माझ्या बाळाची खोली तुमच्या पद्धतीने सजवणार.
आणि तुम्हाला दोघांना चांगलंच माहितीये, याआधी मी 2दा नर्सरी सजवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मला वाईट अनुभव आला होता. मग का केलं तुम्ही हे सगळं? मिसेस प्रधान, असं काही समजू नका तुम्ही. ही अंधश्रद्धा आहे. तू मध्ये बोलू नकोस हा. तुझं काय जातंय का हे सगळं बोलायला? अंधश्रद्धेविषयी लेक्चर द्यायला काही लागत नाही. पण रिकामी कूस घेऊन जन्माला नाही ना आलीस माझ्यासारखी, त्यामुळे तुला लोकांच्या नजरा नाही झेलाव्या लागत. त्या नजरा कशा जिव्हारी लागतात हे माझं मला माहिती. आणि माझेच पैसे घेऊन माझं बाळ मला देऊन माझ्यावर उपकार करणार आहेस तू? तुझं काय जातंय? तुला काय माझ्या बाळाच्या जीवाची पर्वा? येऊन जाऊन तू माझ्या होणाऱ्या बाळाची भाडोत्री आई असे लक्षात ठेव. तर आता गप्प होतेस का? तुला मार मार ना. का थांबलास? आता तेवढंच बाकी राहिलंय ना? तसंही तुझ्या लेखी आता माझी काहीच किंमत उरलेली नाहीये. मी दिवसभर बाळ बाळ करत असते, पण तुम्ही दोघं काय करता? तुम्हाला फक्त एकत्र यायला निमित्त हवं असतं. तासन तास एकमेकांशी बोलत बसलेलं असं दिसत नाहीये मला. मिता प्लीज, हात जोडतो मी तुझ्या पुढे. गप्प हो आता प्लीज. मिसेस प्रधान, तुम्ही माझा तू तर मध्ये बोलू नकोस. मी आणि शुभंकर बोलतोय. तू या घरात आलीस आणि माझी सगळी स्वप्न तोडून टाकलीस. इतकी वर्ष किमान एक खोटं स्वप्न उराशी घेऊन जगत होते की कधीतरी मी आई होऊ शकते. पण तू या घरात आलीस आणि तू मला दाखवून दिलंस की या जन्मात मी कधी आई होऊ शकत नाही. माझं बाळ मला देता देता माझं मिता, ए ए मिता, अगं मिता, ए मिता. आय ऑलवेज न्यू पलाश की तुझी बाहेर अनेक अफेअर्स आहेत. पण का कोणास ठाऊक माझं मन ते मान्यच करायला तयार नव्हतं. आय वॉज इन डिनायल. कारण मला विश्वास होता रे आपल्या प्रेमावर, आपल्या संसारावर. मला नेहमी असं वाटायचं की बाहेरचे मोह तू बाहेरच झटकून टाकतोस आणि मगच येतोस आपल्या घरात माझ्या जवळ. पण जान्हवीच्या बाबतीत तू सगळ्याच मर्यादा ओलांडल्यास पलाश. माझी ताठ मान झुकवलीस. आणि जान्हवीकडून तुला तुझं हक्काचं मूल मिळणार होतं ना, जे मी तुला कधीच नाही दिलं. असं म्हणून नकोस मीरा. अगं मीर आपला असला तरी तुझा नाहीये तो पलाश. तू त्याला स्वतःचं नाव दिलंस. सख्खा बाप काय करेल अशी माया केलीस त्याच्यावर. मला बदनामीतून वाचवलंस, माझा स्वीकार केलास. मिहिरला कधी परक वाटू नये म्हणून आपल्याला परत मूल न होऊ देण्याचा निर्णय सुद्धा स्वीकारलास तू.
त्यासाठी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन मी पलाश. अगं माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून आपण लग्न केलं ना. अजूनही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. तू खूप चांगला अभिनेता आहेस पलाश, पण ही भूमिका नाही जमली तुला. मी मिहिरला प्लीज प्लीज तिकडे जाऊ नको. मला हँडल करू दे आता हे सगळं. मला एकटीलाच. प्लीज मीरा. सॉरी पलाश, आणखी खोटं नाही बोलू शकत मी. I'm sorry मीरा. नीता, कसं वाटतंय का आता? जरा गरगरत इतकंच. थांब, मी मीराला फोन करतो. प्लीज नको. एवढं काही झालं नाहीये मला. जराशी तर चक्कर आली. सारखं सारखं कशाला मीराला फोन करायला पाहिजे? ओके, नाही करत मी फोन, पण तू चिडतेस का एवढ्या तेवढ्यावरनं? शांत हो जरा. आणि मगाशी काय बोललीस तू? माझ्याविषयी असं वाटूच कसं शकतं ग तुला? हे बघ, असं काहीतरी वेड्यासारखा विचार कर. वेडी वाटते ना मी तुम्हाला सगळ्यांना सतत. मग वेडीच आहे मी. कशाला माझ्या मागे लागता? जा ना मला सोडून. प्लीज शुभंकर, प्लीज लीव मी अलोन. मी आजपर्यंत फक्त तुमच्याकडे बघून या घरात थांबले. आत्यांनी केलेले सगळे आरोप मी सहन केले. मिसेस प्रधानांच्या मूडमध्ये होणारे वारंवार बदलही मी सहन केले. कारण तुम्ही माझ्याशी नेहमी जबाबदारीने आणि अतिशय सभ्यपणे वागलात. पण जर सारखे सारखे आपल्यामध्ये जवळीक असल्याचे आरोप माझ्यावर होणार असतील तर मला ते सहन होणं शक्य नाही. तुम्ही मला सांगितलं की मिसेस प्रधानांच्या मनस्थितीचा विचार कर. मी केला. त्यांचं दुःख तू समजून घे, तेही मी समजून घेतलं. पण त्या मला समजून का नाही घेत आहे? तुमचं बाळ दिल्यानंतर मला माझ्या समीरकडे परत जायचंय. आणि त्यावेळी माझ्या पुढे काय वाढून ठेवलं असेल हे मला माहित नाही. त्यांनी केलेल्या आरोपामुळे
माझ्यावर काय आघात होतो हे त्यांना कसं समजत नाहीये. मला मान्य आहे, मला तेव्हा पैशांची गरज होती म्हणून मी हे केलं. आणि मी जे केलं ते बरोबर केलं. मी खूप मोठं काहीतरी करतेय असं तुम्ही मला पटवू नाही दिलं. त्या मला का नाही समजून घेत? माझ्यावर असे आरोप का करताय? आरोप ती तुझ्यावर करत नाहीये, माझ्यावर करते. आणि मी नमिताचं दुःख कळतंय म्हणून तिला सांभाळतोय, तुझा कोण मारा कळतोय म्हणून तुला जपतोय. बदल्यात मला काय मिळतंय? नमिता माझ्यावरच आरोप करते आणि तिच्या वागण्याचा जबाब तू मलाच विचारतेस. बस झाला आता, कडेवर झाला माझ्या सहनशक्तीचा. नमिताला बाळ हवंय ना, तिला तिचं बाळ मिळेल. तुला पैसे हवेत ना, तुला तुझे पैसे मिळतील. मला काहीच नको, कोणाकडनंच काही नकोय मला. आय एम फेड अप. कंटाळा आला मला सगळ्याचा. मिस्टर प्रधान, साहेब साहेब घर सोडून गेले? ताराबाई, उगाच काहीतरी बोलू नका. हो, मी खोटं कशाला बोलेल बाई? अहो, मी स्वतः ऐकलं, स्वतः पाहिलं. साहेब जानतंतनच होते. म्हणले मी इथं हवं असं काही राहिलं नाही, मी चाललो आणि पार गेले ते ताडताड गेटाच्या बाहेर.